हाय फ्रेंड्स. तर मी आज आले होते बेबी शॉवरच्या मेकअपसाठी. यांचं आज बेबी शॉवरचं शूट आहे, त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या मेकअप ऑर्डरसाठी बुक केलं होतं. मी आता यांच्या फेसची कन्सिलिंग करत आहे. CTM करून झालेलं आहे. आता मी कन्सिलिंग करत आहे. कन्सिलिंग व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता मी इथं फाउंडेशनचा बेस तयार केला आहे. फाउंडेशनचा बेस हा 2 टोन फेअरच करायचा आहे. कोणाला जर जास्त फेअर नको असेल तर त्यांना 1 टोन फेअर केला तरी चालेल. फाउंडेशन सगळीकडनं लावून आपल्याला ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, फाउंडेशन हे नेहमी हलक्या हातानेच ब्लेंड करायचं. ब्लेंडरला जास्त प्रेशर द्यायचं नाही, नाहीतर आपले आहे ते प्रोडक्ट निघून जाते. हलक्या हाताने हळूवारपणे आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. सगळीकडनं हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. यानंतर मी हा बेस पावडरने लॉक करून घेणार आहे व आय मेकअप करून घेणार आहे. आता माझा हा बेस कंप्लीट झाला आहे. मी आय मेकअप करून घेतला आहे लायनर वगैरे लावून. आता मी लिपस्टिक लावत आहे. माझ्या ह्या मॉडेलचा मेकअप आता होतच आलेला आहे. त्यांची मी हेअरस्टाईल करून घेतली. आणि हा आहे फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला मेकअप? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्यांना हा मेकअप खूप आवडला. तुम्हालाही आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. असा हा माझा आजचा बेबी शॉवरचा मेकअप कंप्लीट झाला. आणि ही त्यांची हेअरस्टाईल केली होती मी. त्यांना कर्लची हेअरस्टाईल हवी होती, म्हणून त्यांना मी जशी पाहिजे तशी हेअरस्टाईल करून दिली.